So good morning, everyone. So yesterday we have written question number 10. Okay. So let's check. Find the number of different arrangements, ways of arranging letters in the word arrange. Okay. कशाला arrange करायचं? Arrange लाच arrange करायचं. How many of these arrangements the two R's and two A's are not together? Okay. टू आर्स आणि टू एज आपल्याला काय नकोय टुगेदर नकोय पण सर्वात त्यांचा पहिला क्वेश्चन काय बांधनो इन हाऊ मेनी वेज डिफरंट वेज ऑफ अरेंजिंग लेटर्स ऑफ द वर्ड अरेंज हा त्यांचा फर्स्ट क्वेश्चन आहे ओके चलो आपण त्याला आधी करूयात राईट डाऊन इन वर्ड अरेंज there are seven letters there are seven of which A is repeated two times, of which A is repeated two times. Next line, R is repeated two times. Therefore, total number of arrangements. कितना है बच्चों 7 फैक्टोरियल अपॉन 2 फैक्टोरियल इंटू 2 फैक्टोरियल ये बच्चों अभी अपना क्वेश्चन क्या पूछा आपने को नेक्स्ट क्वेश्चन इन हाउ मेनी ऑफ दीज अरेंजमेंट्स द टू आर्स एंड टू एज आर नॉट टुगेदर की दोन आर आणि दोन ए हे काय नाही येत बरोबर नाही येत असं विचारलं आपण काय करूयात टू आर्स आणि टू एज एकत्र आहेत असं काढूयात आणि ह्या टोटल मधून त्याला लेस करून टाका टोटल किती आली आंसर बोलो 7 फैक्टोरियल अपॉन 2 into 2 1260 1260 ग्रेट चलो चलो so write down next line we have to find total number of arrangements in which two R's and two A's are not together. Two R's and two A's are not together. चलो आता लक्षात घ्या नॉट टुगेदर ना नॉट टुगेदर कारण आपल्याला काय करायचं टोटल मधनं टुगेदर लेस करायचं ओके सो तर त्यामध्ये नंबर ए घ्या when two R's are together two R's are together next line therefore total words to be arranged किती म्हणतो 7 minus 2 plus 1 is equal to 6 yes बच्चों two R's are together okay बच्चों therefore next line therefore total arrangements is equal to मला सांगा नो मी काय केलं टू आर्स ला एकत्र म्हणलो आहे की नाही व्हॉट आय सेड टू आर्स आर टुगेदर करेक्ट आता मी दोन आर ला एकत्र घेतलं म्हणजे माझं बाहेर काय उरलं फक्त सहाच आता मला लिटर अरेंज करायचे कारण की मी त्यांना एक युनिट काय केलं अजून केलेलं आहे सो मी त्याला 6 फॅक्टोरियल वेज मध्ये काय करू शकतो अरेंज करू शकतो बट या 6 फॅक्टोरियल मध्ये बांधनो तुम्ही जर नीट पाठाल तर माझे आर एकत्र आहेत पण दोन ए तर रिपीट झालेत ना तुम्हाला काय करतो डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल येस
परत ओके. तर मी काय केलं बांधनो, ह्या 2 R ला काय म्हणलंय, 1 युनिट म्हणलेलं आहे. सोपा 1 2 3 4 5 आणि हा 6 नंबर. सो 6 लेटर्स मला काय करायचे, अरेंज करायचे. दिस कॅन बी डन इन अ 6 फॅक्टोरियल वेज. बट त्याच्यामध्ये पहा हे 2 ए काय झालेत, रिपीट झालेत ना. सो आय डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. ओके. त्यानंतर इथे पहा हे जे आर आहेत ना, आर हे 2 जण एकमेकात काय होऊ शकतात बांधनो, 2p2 वेज मध्ये अरेंज होऊ शकतात. आणि त्यापैकी दोन्ही पण आर काय झालेत, रिपीट झालेले आहेत, म्हणून डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. समजलं. नेट कनेक्शन 2 मिनिटं होतं. ये बच्चों, सो निकालो इसको, कितना आया, 2 आर्स आर टुगेदर, कितना आया, 360. हे तर ह्याची व्हॅल्यू तर 1 येऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके. उसके अंदर मैं बी निकलता हूं अभी, क्या, व्हेन 2 एज आर टुगेदर. इसका भी आंसर सेम ही आएगा. देखो कैसा आएगा, 2 ए म्हणजे ए ए आर आर एन जी ई. आता मी काय म्हणतोय, 2 एज आर टुगेदर. मग किती अरेंज करायचे, 1 2 3 4 5 6. सो 6 फॅक्टोरियल, त्यातले आर रिपीट झाले, डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. and this a can be arranged among themselves in a 2p2 ways, but the दोघं पण रिपीट झाले म्हणून डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. ओके, राईट डाउन. when 2 a's are together. Next line, total number of letters to be arranged. Word नहीं तो letter in letters, sorry. Total number of letters. Total number of letters to be arranged is equal to कितना आएगा, 7 minus 2 plus 1 is equal to 6. And therefore total number of arrangements, total number of arrangements कितना है बच्चों, 6 फैक्टोरियल अपॉन 2 फैक्टोरियल इंटू 1. और चलो मैं पूरा लिख देता हूँ, 2 फैक्टोरियल अपॉन 2 फैक्टोरियल. तो ये भी आ जाएगा बच्चों मेरा 360. ओके. आता पहा हे 360 काढताना आणि हे 360 काढताना एक प्रॉब्लेम काय झालाय, की ओके हा जो अरेंज वर्ड आहे ना, अरेंज वर्ड, किंवा चला हा वर्ड घेऊ आपण, हा जो वर्ड आहे, तर मी ज्यावेळेस काय केलं म्हणून 2 आर्स टुगेदर घेतलेले, 2 आर टुगेदर, तर त्यावेळेस पण मला काय झालं, ही सेटिंग माझी आलेली आहे तिथे. समजते. मी ज्यावेळेस काय केलं 2 आर्स टुगेदर, त्यावेळेस काय झालं, हे जो ए ए आर आर ए एन जी हा ह्या 360 मध्ये पण आला. आणि ज्यावेळेस मी 2 एज टुगेदर घेतले, तर त्या केसमध्ये पण माझा ए ए आर आर एन जी ई हा तिथं आलेला आहे. समजते बांधू, म्हणजे इथे पण हा वर्ड आला आणि इथे पण हा वर्ड आला, तर मला काय करावं लागेल, आता ह्याच्यातनं हे जे कंबाईन आलेले जे वर्ड्स आहेत ना, हे काय करावं लागतील, लेस करावं लागतील. म्हणजे मला 360 मायनस 360 आणि ह्याच्यामध्ये काय करावं लागेल, आता ऍड प्लस 360 आणि यातनं काय करावं लागेल, 120 मला लेस करावे लागतील, जेणेकरून मला डिस्टिंक्ट अरेंजमेंट मिळतील. बच्चो हे तुम्हाला कळतंय, आपण जे पुढचं अरेंजमेंट काढणार हे कसं काढणार आहोत.
आपण हे 120 जे म्हणतोय हे का काढणार हे कळतंय सर्वांना? बोलो बच्चो. बच्चो लेस का करायचं हे कळतंय का? लेस का करायचंय? 120 कसे काढायचे डोंट वरी, मी सांगतो तुम्हाला. बट लेस का करायचं कळतंय का? अरे बोला ना. बरं ठीक आहे, परत एकदा सांगतो. काय झालं? मी काय करतोय, आपण काय केलं आधी, सर्वात आधी टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट आपण काढले. ओके. त्यानंतर वेन टू आर्स आर टुगेदर, आणि त्यात आपण काय केलं, वेन टू एज आर टुगेदर. ओके. आता ही अरेंजमेंट करताना काय झालं, माझ्याकडे एक अरेंजमेंट आली, ती अशी आली, ए ए आर आर एन जी ई. ओके. त्याच्यामध्ये काय आहे, टू आर टुगेदर आहेत, करेक्ट आहे. ओके. एक्झाम्पल घेतोय मी. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी बी म्हणजे व्हेन टू एज आर टुगेदर काढले, त्यावेळेस काय झालं, माझ्याकडे सेम अरेंजमेंट आली, ए ए आर आर एन जी ई. ओके. तर मला सांगा मला, मी 360 प्लस 360 केलं तर मला सांगा इथे डुप्लिकेशन होतंय की नाही? ही अरेंजमेंट आणि ही अरेंजमेंट सेम आली की नाही? ह्या दोन्ही केसमध्ये जर जर का मी काय करेल, टू आर्स आणि टू एज टुगेदर ज्यावेळेस करेल तेव्हा ही अरेंजमेंट ही रिपीट झाली की नाही? आता मला काय करायचं, ही अरेंजमेंट काय करायची, एलिमिनेट करायची. म्हणजे मी काय करेन, 360 प्लस 360 मायनस एक्स, म्हणजे जो काही नंबर येईल माझा, जो 120 येतोय, तो काय करून टाकेल, मी लेस करून टाकेल. तर मला काय मिळून जातील, डिस्टिंक्ट अरेंजमेंट मिळून जातील की नाही? अंडरस्टूड ना एव्हरीवन? अशाच प्रकारे सर हे अजून एक एक्झाम्पल द्या सर ह्याचं, ह्या अरेंजमेंटचं पहा. ए ए एन जी ई आर आर, अशी पण एक अरेंजमेंट झाली असेल ना, की टू आर्स आर टुगेदर, पण इथे टू ए पण एकत्र आले असतील ना कधी कधी. सेम अरेंजमेंट मला टू एज टुगेदर म्हणजे ए ए एन जी ई आर आर, इथे मी काय म्हणतो टू एज आर टुगेदर, म्हणजे ही सेटिंग इथे पण रिपीट झाली, इथे पण रिपीट झाली. ती मला काय करायची आता, एलिमेंट करायची. सो राईट डाऊन सी. number of arrangements when two A's and two R's are together. और टुगेदर नक्षत्राला नाव आपण टू बी अरेंज असं म्हणू. टुगेदर म्हणल्यावर अजून कन्फ्युजन होईल. टू एज अँड टू आर्स टू बी अरेंज. ओके. आता मला सांगा, मी काय करतो, हे जे टू ए आणि हे जे टू आर आहेत, ह्याला पण एक फॅक्टर बनतो, ह्याला पण एक नंबर बनतो, आणि एन जी ई ह्याला काय म्हणतो, हे तर माझे सेपरेटच आहेत. तुम्हाला किती गोष्टी अरेंज करायच्या आहेत, 1 2 3 4 आणि 5 गोष्टी अरेंज करायच्यात. म्हणजे काय होईल, डबल ए डबल आर कधी पण शेजारी पाजारी येऊ शकतात, म्हणजे ह्यांची जोडी कधी तुटणारच नाही. तेव्हाच मला हे असे जोडे मिळतील ना, ए ए आर आर ए ए आर आर ए ए आर आर ए ए आर आर, त्याच वेळेस मिळेल ना जेव्हा मला यांची जोडी फोडता येणार नाही. येस, राईट डाऊन. कन्सिडरिंग टू एज ॲज अ वन लेटर and two R's as another letter. Therefore, we have to arrange. Therefore, we have to arrange. Therefore, we have to arrange.
त्याच्यातनं 7 - 4 + 2 is equal to 5 letters. Therefore, number of ways is equal to काय बच्चो 5p5. आता ह्या 5 मध्ये लक्षात घ्या, ह्या 5 मध्ये कोणी रिपीट झालाय का? कोणीच रिपीट झालेलं नाहीये. ए हा एकच लेटर आहे. दिस इज वन लेटर, दिस इज सिंगल अनदर लेटर, दिस इज सिंगल, दिस इज सिंगल, दिस सिंगल. त्या 5 मध्ये नो बडी हॅज रिपीटेड. सो 5p5 into 2s can be arranged among themselves in a 2 factorial way, but they both have repeated, multiplied by 2 r's can be repeated among themselves, can be arranged among themselves in a 2 factorial way, but they both also have repeated. तो ये तो कैंसिल ही हो जाएगा. तो आंसर इज 5 factorial, so is equal to 120. करेक्ट है. नेक्स्ट लाइन. Therefore, total number of arrangements in which 2 A's and 2 R's are total number of distinct होना, total number of distinct arrangements in which 2 A's and 2 R's are together, so is equal to 360 plus 360 आणि त्यातनं जे रिपीट झालेले 120 म्हणजे 2 R's and 2 A's arrangements लेस केले आपण. हाऊ मच डू वी गेट? 720 minus 120 will be 600. ओके, बट आपला क्वेश्चन काय होता? आर नॉट टुगेदर. काय होता क्वेश्चन मधनं? 2 A's and 2 R's आर नॉट टुगेदर. तर मला मी काय करतो मधनं? टोटल मधनं टुगेदर लेस करून टाकतो. टुगेदर किती? 600. Write down total number of arrangements when 2 A's and 2 R's are not together is equal to 1260 minus 600 is equal to 660. इसको आईएमपी करो बच्चों. थोड़ा सा लेंदी टाइप होता. ओके, सगळं तुम्ही सांगितलंय त्यामुळे काय लिहायची गरज नाही आता. एव्हरीथिंग इज डन. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11 इज डन. क्वेश्चन 11 आपला झालेला आहे. राईट डाउन क्वेश्चन नंबर 12. Write down question number 12.
चलो, फाइंड अ नंबर ऑफ अरेंज नंबर ऑफ डिस्टिंक्ट नंबर फॉर्म युजिंग द डिजिट्स 2 4 5 6 7 8 9. 2 4 5 6 7, काहीच रिपीट नाहीये. सो दॅट ऑड पोझिशन्स आर ऑक्युपाइड बाय ऑड डिजिट्स. ओके, चला या, राईट डाऊन. वी हॅव प्रोव्हाइडेड विथ 1 2 3 4 5 6 7 7 डिजिट्स. We have provided with 7 digits. So we can form 7-digit number. We can form 7-digit number. In 7-digit number, we have 1 2 3 4 4 odd places. We have 4 odd places which can be occupied out of which can be occupied by 3 5 7 9. Which can be occupied 3 5 7 9 in 4p4 ways. Next line. Remaining places, that is 1 2 3. Remaining 3 places can be occupied by remaining digits in a 3p3 ways. Next line. Therefore, total number of distinct numbers can be formed. Is equal to 4p4 into 3p3. So 4 factorial into 3 factorial. So 24 into 6 is equal to, करा किती होतात, 150 गेले 144. Done. Easiest one. Next. आता ह्या 12 नंबर क्वेश्चन मध्ये काही लोकांचा काय विषय डोक्यामध्ये असेल, सर आपण 7 डिजिट नंबरच का तयार केला? आपण 6 डिजिटचा नंबर तर करू शकत होतो, 5 चा करू शकत होतो, 4 चा करू शकत होतो, 3 चा, 2 चा आणि सिंगल डिजिट पण घेऊ शकत होतो ना. सर तुम्ही 7 डिजिटच का तयार केला? कोणी मला विचारलंच नाही असं की व्हाय 7 ओनली सर. युजिंग दी डिजिट्स वी कॅन फॉर्म 6 5 4 3 2 1. कोणाला प्रश्न असेल तरी जातो पुढे, मला काही प्रॉब्लेम नाही. ना पडला असेल ना कोणाला तरी. तसे इथे शब्द वापरले क्लिअरली, कॅन बी फॉर्म्ड युजिंग द डिजिट्स, म्हणजे हे या डिजिटचा वापर कंपल्सरी करायचा आहे. येस, फॉर्म्ड युजिंग द डिजिट्स, खतम. डन.
Next, how many different, question number 13, write down. How many different 6-digit numbers can be formed? How many different 6-digit numbers can be formed using the digit in number 659942? सिक्स फाइव नाइन नाइन फोर टू क्वेश्चन मार्क म्हणजे इथं क्वेश्चन एक संपला आहे. दुसरा क्वेश्चन काय म्हणतात, हाऊ मेनी ऑफ देम आर डिव्हिजिबल बाय टू? हाऊ मेनी ऑफ देम आर डिव्हिजिबल बाय टू? So write down. In number 659942, in number 659942, there are 6 digits. There are 6 digits of which of which 9 is repeated 2 times. Nine is repeated 2 times. Next line, therefore total number of arrangements, total number of 6-digit number can be formed. Next line, therefore total number of 6-digit numbers can be formed. कितना का बच्चों? 6 factorial divided by 2 factorial. 6 factorial divided by 2 factorial. How much is 6 factorial? 720 divided by 2, तो कितना आएगा? 360. Next line, next question. Number divisible by 2. Number divisible by 2. Write down. A number to be divisible by 2, a number to be divisible by 2 can be formed if its units place is occupied by either of the number 2, 4, 6
occupied by either of the number 2, 4, 6. So which can be done in 3p1 ways. Which can be done in 3p1 ways. Next line. Remaining 5 position. Remaining 5 position can be occupied by remaining 5 digits. Can be occupied by remaining 5 digits. Of which 9 is repeated twice. Of which 9 is repeated twice. Therefore, total even or total number divided by 2. Total numbers divisible by 2 is equal to क्या आएगा बच्चों 5 फैक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फैक्टोरियल इनटू 3p1. अच्छा ऊपर आपने लिखा नहीं ना, ऊपर की लाइन को भी कंप्लीट कर दो 2 5 फैक्टोरियल अपॉन 2 फैक्टोरियल ऑफ विच 9 इज रिपीटेड ट्वाइस इज इक्वल टू 5 फैक्टोरियल अपॉन 2 फैक्टोरियल, वो लिखना रहेगा अपना. देयरफॉर टोटल नंबर डिविजिबल बाय 2 5 फैक्टोरियल अपॉन 2 फैक्टोरियल इनटू 3p1. तो कितना आएगा बच्चों ये, आई थिंक ये 120 आता है ना, अपॉन 2 इंटू 3 180. Great, nice. Easiest one. $180. Still. Next question. Question number 14. Question number 14. Find the number of distinct words can be formed from the letters in the word Indian. Full stop. So how question number 1 झाला आपला. How many of them have 2 n's together? How many of them have 2 n's together? चलो question number 1. Write down. In word Indian, there are 6 letters. In word Indian, there are 6 letters, of which I is repeated twice and N is also repeated twice. Therefore, total number of arrangements.
6 factorial upon 2 factorial into 2 factorial, so is equal to 720 upon 4. कितना आएगा? 180. Question number 2. When two n's are together, चलो write down. Considering 2n as a one letter, considering 2n as a one letter, we have to arrange into bracket gas 6 minus 2 plus 1, 5 letters. We have to arrange 5 letters, of which I is repeated twice. Therefore, total number of arrangement 5 factorial upon 2 factorial into, मग सांगा आता जे दोन n आहेत ते त्यांच्यामध्ये 2p 2 ways मध्ये अरेंज होऊ शकतात, पण ते दोघं पण रिपीट झालेत म्हणून डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. उत्तर त्याचं वनच येणार आहे, बट लिहून घेत त्याला कन्फ्युजन नको. अरे सरांचं हे राहिलं यार मग त्याच्यामध्ये. सो काही लोकांना असं नको वाटायला, कारण एन तर एन मध्ये अरेंज होऊ शकतो ना. सो आपण इथे लिहून टाकलं म्हणजे विषय तर संपून जातो. कितना आएगा 120 डिवाइड बाय 2 ना. $60. Next question. Find a number of different ways of arranging letters of the word पलटून. 1 2 3 4 5 6 7. Question number 1 त्यामधल्या, if the two O's are never together, question number 2, consonant and vowels occupy alternate positions. आता हा खूपच त्यांनी काय केलं, लेंदी दिला. एवढा लेंदी एक्झामला येणं थोडस डिफिकल्ट आहे. ह्याला ते तोडू शकतात 2 क्वेश्चन्स मध्ये, पण 2 O's टुगेदर आणि त्यानंतर कन्सोनंट आणि वॉवल्स ऑक्युपाय, सो हे थोडंसं डिफिकल्ट वाटतं की एक्झामला येण्यापुरतं. बट क्वेश्चन तर आहेच ना, ह्याचे 2 क्वेश्चन बनवू शकतात ते, काही प्रॉब्लेम नाही. चलो तुम्हाला सांगा पलटूनला कसं अरेंज करणार. 1 2 3 4 5 6 7. राईट डाऊन. इन वर्ड पलटून
inward पलटून there are there are 7 letters PALTON of which 7 letters of which O is repeated twice. Therefore, total number of arrangements is equal to 7 factorial upon 2 factorial. सेवन फैक्टोरियल कितने बच्चों? 7 फैक्टोरियल बोला पटकन. 50 40 छेद 2. सो हे किती दिलं बांधू? डिवाइड बाय 2 2520. करेक्ट. क्वेश्चन नंबर 1 त्यातला काय? when two O's are never together म्हणतात, मग आपण काय करू? टुगेदर काढू आणि त्याला टोटल मधून लेस करून टाकू. राईट डाऊन क्वेश्चन. 2 O's never together. Two O's never together. Write down. Considering two O's as one letter, therefore we have to arrange 7 minus 2 plus 1. Is equal to 5 letters. Sorry, 6 letters. Okay, which can be done. Which can be done in 6 factorial ways. Therefore, total arrangements is equal to 6 factorial into 2p2 upon 2 factorial. So is equal to कितना आ जाएगा बच्चे? 720. Therefore, total number of distinct arrangements when two O's are never together. कितना आएगा बच्चों? 2520 minus 720. So कितना आएगा? 20 गेले 1800. Number 2. Consonant and vowels occupy alternate positions. Write down. Consonants and vowels occupy alternate positions.
Write down. Inward Paltoon Paltoon. There are EEIOU. There are 3 vowels आणि 1 2 3 4 and 4 consonants. ओके, आणि तो ब्रॅकेट मध्ये जागा असेल द्या ना, बट ठीक आहे जाऊन जा. In 3 vowels O is repeated twice. In a 3 vowels O is repeated twice. ओके, आपण खाली लिहून टाकलं त्याला. नेक्स्ट लाईन. Condition that consonants and vowels occupy alternate positions. Condition that consonants and vowels occupy alternate positions. ओके, चला मी काय करतो, आधी कन्सोनंट माझ्याकडे 4 आहेत ना, आधी त्यांना काय करतो, अरेंज करतो. सो सी 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 सी. आता अल्टरनेट पोझिशन पाहिजेत ना मला, तर बाळांना लक्षात घ्या, काही जण काय म्हणतील सर मग पा इथे व्ही टाका. ओके बा, लक्षात घ्या, इथे व्ही टाका, इथे व्ही टाका, इथे व्ही टाका. बाळांना मला सांगा, हे काय अल्टरनेट पोझिशन झालंय का? हे सीसी तर जवळ आले ना. वेदर हे अल्टरनेट पोझिशन झालं, हे कॉम्बिनेशन अल्टरनेट पोझिशनचं आहे का? हे कॉम्बिनेशन कसलं, नेव्हर टुगेदर. इथं व्ही कधी टाकेल मी, जेव्हा ते म्हणतील की वॉवल्स आर नेव्हर टुगेदर, म्हणजे कन्सोनंट एकत्र असेल चालतील, पण वॉवल्स एकत्र नको आहे आम्हाला. समजतंय? म्हणून लक्षात घ्या की मला इथे जर का काय कंडिशन टाकायची, मला कन्सोनंट्स ऑक्युपाय अल्टरनेट पोझिशन्स. ओके, यांना जर अल्टरनेट पोझिशन पाहिजे असेल तर मला इथे वॉवल आणि इथे वॉवल टाकता येणार नाही. बरं, हे तुम्हाला फरक कळालाय सर्वांना? नेव्हर टुगेदर अँड ऑक्युपाय अल्टरनेट पोझिशन्स. इथे मी व्ही टाकू शकत नाही, कारण की जर का माझ्याकडे 3च आहेत ना, कारण की वॉवल्स माझ्याकडे वॉवल 3च आहेत. मी जर 3 वॉवल टाकले तर काय होतंय, माझ्या ह्या म्हणजे वॉवल संपून जात आहेत, पण माझं काय होतं बाळांनो, हे जे 2 कन्सोनंट हे शेजारी शेजारी आले ना, माझी कंडिशन सॅटिस्फाय थोडी झाली. ही जर मला कंडिशन सॅटिस्फाय करायची असेल तर मला काय करावं लागेल बाळांनो, सर्व कन्सोनंटच्या मध्ये वॉवल्स टाकावं लागतील. So write down. Therefore, आपण कुठपर्यंत लिहिलंय? O is repeated twice. Condition that consonant vowels occupy alternate positions. Total number of arrangements is equal to. चला, कन्सोनंटला मी करतो काय 4 फॅक्टोरियल वेज मध्ये, कारण की माझ्याकडे म्हणजे 4p4. ओके, सो 4p4 वेज मध्ये. अँड वॉवल्सला करतो 3p3 वेज मध्ये, त्यातले 2 रिपीटेड आहेत. So is equal to 24 into 6 upon 2 is equal to कितना है बच्चों? 6272. Yes बच्चों, is it done? तो यहाँ पे अपना खत्म होता है. एक्सरसाइज 6.4. पण 6.4 तो आप लोग क्वेश्चन नंबर 3 बाकी आहे. दिस क्वेश्चन इज पेंडिंग. ओके, तो इसको अपन पहले खत्म करेंगे और कल वी आर गोइंग टू स्टार्ट विद द सर्कुलर परम्यूटेशन. ओके, विच इज वेरी इंटरेस्टिंग.
ओके, सो दिस सर्क्युलर फॉर्म्युलेशन इज व्हेरी इंटरेस्टिंग. ह्याच्यावर खूप सारे क्वेश्चन पडतात आणि व्हेरी हॉट फेवरेट फॉर सीए फाउंडेशन. बहुत भारी आहे. ओके, so we'll try to end up with this tomorrow. 6.5 we'll try to end up with this. ओके, तो मतलब नहीं हुआ तो परसों करेंगे, टेंशन नहीं, अपने घाई क्या है, अपने को आराम से ये चैप्टर अगला चैप्टर अपने को बहुत आराम से करना है, इतना आराम से कि वो हर चीज समझ में आनी चाहिए. बट बच्चों, आई रिक्वेस्ट यू ऑल, प्लीज रिवाइज दिस एट होम. अगर आप घर पे रिवाइज नहीं कर रहे हो तो बच्चों आपको कोई नहीं बचा सकता, आप खुद भी नहीं बचा सकते. कारण की आता लक्षात घ्या, 6th चॅप्टर आपला चालू आहे. परमनंट म्हणजे तो पण आता जवळपास 6.5 म्हणजे जवळपास चालू कर म्हणजे आपण 6.4 संपला म्हणजे ऑलमोस्ट आपला 50% 60% चॅप्टर संपलेला आहे. कॉम्बिनेशन इज वेरी इजी, कॉम्बिनेशन के अंदर आधा तो परमुटेशन ही है. ओके, सो प्लीज रिवाइज ईच अँड एव्हरीथिंग. जो सॉल्ड एक्झाम्पल आहे, ट्राय दिस ॲट होम. मी ते ह्यासाठीच घेत नाही कारण की ते ऑलरेडी सॉल्ड आहेत ना, आणि तुम्ही पाहताय की आपल्याला एका एका एक्झाम्पलला खूप वेळ लागतोय. सो इट इज बेटर की मी तुम्हाला अनसॉल्ड लिहून देतोय. सॉल्ड तुम्ही घरी ट्राय करा. हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे, तुमची पण थिंकिंग डेव्हलप होणं गरजेचं आहे. मी ह्यातले पण तुम्हाला होमवर्क देऊ शकतो, बट मी तुम्हाला देत नाही का, कारण की तुम्ही जर चुकी केली तुमची थिंकिंग रॉंग जाऊ शकते. बट आणि तसं तुम्हाला होमवर्क दिलं तरी मला सॉल्व्ह करावं लागणार आहे. सो इट बेटर की मी क्लासमध्येच करेल. बट जे सॉल्ड आहेत त्याचा आन्सर तुमच्या समोर आहे, सर्व काही तुमच्या समोर आहे. प्लीज ट्राय देम ॲट होम, प्लीज. सो टुमारो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ 6.5 आफ्टर कंप्लीटिंग द 6.4 का क्वेश्चन नंबर 3. ओके, चलो सी यू देन, हैव अ नाइस डे, टेक केयर, बाय बाय.